नमस्कार मंडळी, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? कित्येक लोकांना असं वाटतं की इंग्रज हे भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किंवा त्यांच्या अगोदरच्या काळामध्ये भारतामध्ये नव्हतेच. पण तसं नाहीये. इंग्रजांनी भारतामध्ये पहिलं पाऊल हे 1600 साली टाकलं होतं आणि त्यावेळी भारताच्या बहुतांश भागांवर अकबराचं राज्य होतं. 1612 मध्ये थॉमस रॉय याने जहांगीर बादशाहकडून पहिली वखार चालू करण्याची परवानगी मिळवली. ती वखार 1613 मध्ये सुरतेमध्ये चालू झाली. त्यानंतर 1616 मध्ये बुरानपूर, कालिकट अशा कित्येक वखारी चालू झाल्या. 1618 मध्ये इंग्रजांनी आपल्या व्यापाराचं केंद्रस्थान आग्र्याला बनवलं. त्यानंतर 1620 मध्ये पटण्याला आणखी एक मोठी वखार चालू झाली. त्यानंतर तब्बल 10 वर्षांनी महाराष्ट्र राज्यातील शिवनेरी किल्ल्यावर आपले छत्रपती शिवाजी महाराज जन्मले. अवघे 50 वर्ष आयुष्य जगले. त्यातले बालपणातले काही वर्ष जर सोडले तर एवढ्या कमी वर्षात आपल्या छत्रपतींनी एवढं विशाल साम्राज्य तयार केलं. आणि मला असं वाटतं की आपले हे छत्रपती आणखी 2 दशकं जरी जगले असते ना, तर या इंग्रजांनी भारतावर राज्य करण्याचे स्वप्न देखील बघितले नसते. तुम्हाला काय वाटतं? कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.